नागपूरमध्ये आजपासून भाजपचं महाजनसंपर्क अभियान। नागपूरनंतर भाजपा राज्यभर राबवणार महाजनसंपर्क अभियान। विधानसभा निवडणुकीपूर्वी बच्चू कडूंना धक्का बसण्याची शक्यता। प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांच्या बॅनरवर बच्चू कडूंच्या जागी झळकला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो। भाजप अनुसूचित जाती जमाती आघाडीचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। मिरज विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जवळपास निश्चित। गुहागर ही कर्मभूमी, संधी मिळाली तर नक्की काम करणार। गुहागर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवर विपुल कदम यांची प्रतिक्रिया। हिंगोलीत आदिवासी पॅंथर संघटनेचं आंदोलन। मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन। नरहरी झिरवळ यांच्या आंदोलनाची सरकार दखल घेत नसल्याचा आरोप। शिर्डी विधानसभा मतदारसंघात विखे परिवाराच्या वतीनं नारी शक्ती सन्मान सोहळ्याचं आयोजन। सुजय विखेंसह पत्नी धनश्री विखेंनी धरला ठेका। जालन्यात एनआयए आणि एटीएसची संयुक्त कारवाई। शहरातील रामनगर चमडा बाजार परिसरात एक संशयित एटीएसच्या ताब्यात। नाशिकच्या मालेगावात एनआयए, एटीएस आणि आयबीची संयुक्त कारवाई। 6 तासांच्या चौकशीनंतर एक संशयित डॉक्टरला घेतलं ताब्यात। छत्रपती संभाजीनगरमध्ये एनआयए आणि एटीएसची कारवाई। ताब्यात घेतलेल्या 2 तरुणांना नोटीस घेऊन सोडलं। छत्रपती संभाजीनगर शहरातील अवैध पार्टिशन टाकलेल्या 20 पेक्षा अधिक कॅफेवर हातोडा। पोलिसांची कारवाई। अमरावतीत रात्री पोलीस स्टेशनवर जमावाकडून दगडफेक। गाझियाबादमध्ये स्वामी यती नरसिंहानंद यांच्या वक्तव्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नागपूर गेट पोलीस स्टेशनवर जमाव। दगडफेकीत 29 पोलीस कर्मचारी जखमी। पुण्यात शर्टिन केला म्हणून 6वीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाकडून मारहाण। मारहाणीत विद्यार्थ्याच्या कानाचा पडदा कायमस्वरूपी फाटला। महाराष्ट्र विद्यार्थी सेनेकडून शिक्षकाला चोप। रायगडच्या पेणमध्ये पोलीस स्टेशन शांतता समितीच्या सदस्याचं महिलेसोबत गैरवर्तन। आरोपी विरोधात गुन्हा दाखल। सांगलीतील आटपाडीमध्ये जिम चालकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार। 3 अज्ञाताकडून मुलीच्या वर कटरच्या साहाय्यानं जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न। वाशिममध्ये गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार। आरोपी विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पुढचा तपास सुरू केल्याची माहिती। बुलढाण्याच्या लाखनवाडा गावातील 2 अल्पवयीन मुलींना नदीत फेकून दिल्याचा संशय। अकोल्यातील भिकुंडा नदीत नातेवाईकांनीच मुलींना फेकून दिल्याचा पोलिसांचा अंदाज। हिंगोलीमध्ये 1 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचं अपहरण। बंदुकीचा धाक दाखवून व्यापाऱ्याचं अपहरण केल्याची माहिती। सोलापूरमध्ये आर्थिक व्यवहारातून 19 वर्षीय तरुणाला टोळक्यानं जबर मारहाण केली। मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये महिलेची बसमध्येच प्रसूती। नवजात बाळाचा मृत्यू। उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी आई आणि बाळाला तपासून मृत घोषित केला। यवतमाळमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हनं घेतला आजोबा आणि नातवाचा बळी। भरधाव ट्रकनं स्कूटीला दिलेल्या धडकेत आजोबा आणि नातवाचा जागीच मृत्यू। चंद्रपूरच्या कोरपना तालुक्यात राजुरा गडचांदूर महामार्गावर स्कूल बसचा अपघात। ब्रेक निकामी झाल्यानं अपघात झाल्याची माहिती। रायगडच्या नेरळमध्ये डेंग्यूची साथ। आतापर्यंत 2घांचा बळी। प्रतिबंधात्मक औषध फवारणी। डेंग्यूच्या बळींनंतर प्रशासनाला खडबडून चाक। भंडाऱ्यात गोसी खुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मुंबई कलकत्ता महामार्ग रोखून धरला। प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र पूर्ववत करण्याचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनी न स्वीकारल्यानं शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन। रत्नागिरीच्या दापोलीमध्ये माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा। माकडांकडून शेतीचं होणाऱ्या नुकसानामुळे शेतकरी त्रस्त। शिर्डीत साई चरणी 1 कोटी रुपयांची सोन्याची पंचारती अर्पण। 1 किलो 434 ग्रॅम वजनाची आणि आकर्षक नक्षीकाम असलेली सोन्याची पंचारती मुंबईतील साई भक्ताकडून अर्पण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।